नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 10 स्पेस मिशन. स्पेस मिशन या लेसनमध्ये आपण स्पेस मिशन म्हणजे काय, त्याचबरोबर आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे काय, क्लासिफिकेशन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाईट्स, त्याचबरोबर ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाईट्स आणि सॅटेलाईट लॉन्च व्हेकल्स स्पेस मिशन्स अवे फ्रॉम दी अर्थ या काही टॉपिक्सबद्दल अभ्यास करणार आहोत. त्याआधी स्पेस मिशन म्हणजे काय हे तुम्हा सर्वांना माहिती असेलच. याआधी पण तुम्ही अनेक मूवीज पाहिले असतील, मार्स मिशन वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेस मिशन या गोष्टीचा अर्थ नक्की उमगला असेलच. आणि स्पेस मिशन या लेसनचा संबंध कुठेतरी ग्रॅव्हिटेशन या लेसनशी आहे. त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशन आणि स्पेस मिशन हे दोन्ही पण फर्स्ट आणि लास्ट लेसन एक दुसऱ्याशी निगडीत आहेत. तर स्पेस मिशन या लेसनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण बघणार आहोत ते म्हणजे सॅटेलाईट्स, आर्टिफिशियल सॅटेलाईट्स. मग आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे की आपण आत्ता तुम्ही जे ऐकताय, माझा व्हिडिओ ऐकत असाल किंवा चॅनल पाहत असाल, तर हे तुमच्यापर्यंत कसं काय पोहोचते, सॅटेलाईट्समुळे. सो आर्टिफिशियल सॅटेलाईट्स म्हणजे काय हे पण आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण जेव्हा एखाद्याला कॉल करतो तेव्हा ते त्या समोरच्या व्यक्तीला किंवा ज्याला पण आपण कॉल केला आहे त्याला ते कसं ऐकायला जातं किंवा त्याच्याकडून आपल्याकडे कसे सिग्नल्स पोहोचतात हे सगळं काही आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. पण ते सगळं पाहण्याआधी या ठिकाणी कॅन यू रिकॉल म्हणून आपल्याला काहीतरी आठवायला सांगितलं आहे. काय आठवायचं आहे बघूया आपण. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्पेस अँड स्काय. स्पेस म्हणजे काय, अंतराळ, आणि स्काय म्हणजे काय, जे की आपण पाहू शकतो. आता आपण जर घराच्या बाहेर पडून जर आकाशाकडे पाहिलं तर आपल्याला जे काही सकाळी पाहत असाल तर तुम्हाला ते आकाश निरभ्र निळं बघायला मिळेल किंवा सूर्योदयाच्या वेळेस तेच आकाश तुम्हाला पिवळसर किंवा नारंगी रंगाचं पाहायला मिळेल. तर हे जे काही आपल्याला दिसतं ते झालं स्काय, ते झालं आकाश. आणि स्पेस म्हणजे काय, तर स्पेस म्हणजे एक व्हॅक्यूम आहे ज्या ठिकाणी अजिबात वातावरण वगैरे काय नाही आहे, हवामान वगैरे काय नाही आहे, जे ब्लॅक कलरचं असतं, पूर्ण अंधार असतो त्या ठिकाणी, त्याला लिमिट नाही आहे कोणत्याही प्रकारचं. आणि स्कायलासुद्धा लिमिट नाही आहे, परंतु स्काय आपल्याला पाहायला मिळते की ती एक जास्तीत जास्त पृथ्वीपासून 300 ते 400 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर फक्त स्काय असतं. त्याच्यानंतर स्पेस आहे. ओके, सो याचा अर्थ काय की स्पेसमध्ये काय काय असतं. स्पेसमध्ये सोलार सिस्टीम्स असतात. मग सोलार सिस्टीममध्ये जे काही सगळे आपले ग्रह आहेत, प्लॅनेट्स आहेत, अर्थ आहे, व्हीनस आहे, मार्स आहे, मर्क्युरी आहे, हे सगळं काही स्पेसमध्ये आहे. आणि जी सजीवसृष्टी आहे किंवा जे पक्षी उडतात तर ते कशामध्ये उडतात, ते स्कायपर्यंत उडतात. ओके, मग स्कायनंतर वातावरणाचे अनेक पट्टे आहेत, सितांबर आहे, तपांबर आहे, सगळे पट्टे आहेत. आणि मग त्यानंतर वरती आहे ते म्हणजे स्पेस. सो आय होप की तुम्हाला स्पेस म्हणजे काय, स्काय म्हणजे काय कळलं असेल. त्याच्यानंतर पुढे आहे व्हॉट आर डिफरंट ऑब्जेक्ट्स इन द सोलार सिस्टीम. सोलार सिस्टीममध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, तर एकतर पहिली गोष्ट म्हणजे सोलार सिस्टीम हे गॅलेक्सी. कुठली गॅलेक्सी आहे, आपली मिल्की वे. मिल्की वे म्हणजे अशा खूप साऱ्या गॅलेक्सी आहेत, पण आपली सोलार सिस्टीम जे गॅलेक्सीमध्ये आहे त्याचं नाव आहे मिल्की वे. ओके, सो मिल्की वे याच्यामध्ये काय आहे, आपली सोलार सिस्टीम आहे. आणि सोलार सिस्टीममध्ये सन हा मेन आहे. ओके, सन इज लाईक अ स्टार. सन काय आहे, तारा आहे. आणि बाकीचे इतर सगळे प्लॅनेट्स आहेत, सॅटेलाईट्स आहेत. मग प्लॅनेट्समध्ये कोणतं आहे, अर्थ आहे, मार्स आहे, व्हीनस आहे, नेपच्यून आहे. ओके, हे सगळे काय झाले, प्लॅनेट्स झाले. आणि त्या प्लॅनेट्सच्या भोवती जे रिव्हॉल्व करतात ते काय असतात, सॅटेलाईट्स असतात. मग त्याच्यामध्ये नॅचरल सॅटेलाईट आहेत, आर्टिफिशियल सॅटेलाईट आहेत, त्याचबरोबर अनेक खगोलीय गोष्टी, सेलेस्टियल बॉडीज पण स्पेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो हे तर झालं की सोलार सिस्टीममध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या ऑब्जेक्ट्स असतात. आता आपण पाहिले की सोलार सिस्टीममध्ये सॅटेलाईट्स असतात जे की प्लॅनेट्स भोवती फिरतात. मग नेमके हे सॅटेलाईट्स म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. आता सॅटेलाईट्समध्ये पण दोन प्रकार असतात, एक तर नॅचरल सॅटेलाईट आणि दुसरं म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाईट. आता आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे काय, जे की मानवाने तयार केलेले सॅटेलाईट आहे. सॅटेलाईट म्हणजे जे की पृथ्वीभोवती किंवा इतर कोणत्याही ग्रहाभोवती जे फिरत असतं तर ते असतं सॅटेलाईट. ओके, सो जे मानवाने केलेलं सॅटेलाईट आहे त्याला आपण आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणतो. आणि जे ओरिजिनल पहिल्यापासून स्पेसमध्ये आहे त्याला आपण नॅचरल सॅटेलाईट म्हणतो. सो नॅचरल सॅटेलाईट अर्थचा कोणता आहे, तर फक्त एकच आहे ज्याचं की नाव आहे मून. ओके, सो हाऊ मेनी नॅचरल सॅटेलाईट्स डज द अर्थ हॅव. म्हणजे अर्थला किती नॅचरल सॅटेलाईट्स आहेत, तर अर्थला फक्त एकच नॅचरल सॅटेलाईट आहे ज्याचं नाव आहे मून, चंदामामा. ओके, सो हे तर सगळ्या बेसिक गोष्टी होत्या की आत्तापर्यंत आपण जे पण पाहत आलेलो आहोत, जे पण दरवेळी
म्हणजे प्रत्येक स्टँडर्डमध्ये आपल्याला जो शेवटचा लेसन आहे तर तो स्पेस किंवा स्काय या सगळ्या संदर्भामध्ये असायचा. तर त्या सगळ्या लेसन्समधून आपल्याला जे काही कळलं आहे ते फक्त आपल्याला आठवायचं होतं. आता आपण पाहतोय ॲक्च्युअल आपला जो टॉपिक आहे तर तो मॅन हॅज ऑलवेज बीन क्युरियस अबाउट unknown places and he has always been eager to expand the horizons of his knowledge by exploring the unknown world. म्हणजे मानव नेहमी जिज्ञासू असतो, मानवाला नेहमी कुतूहल असतं की नेमकं काय असेल, अवकाशामध्ये काय असेल, आकाशामध्ये काय असेल किंवा आकाशाच्या पुढे काय असेल, अवकाशामध्ये नेमके काय काय असतील या सगळ्या गोष्टी जाणून घेणं आणि स्वतःचं जे नॉलेज आहे ते अजून वाढवण्यामध्ये मानवाला खूप रस असतो. ते खूप आवडतं मानवाला की ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत त्या जाणून घ्यायला, त्याच्याबद्दल जिज्ञासा निर्माण होते. So he must have had deep curiosity about the space and the many twinkling stars in the dark sky. सो मग त्याच्या मनामध्ये स्पेसबद्दल किंवा आकाशामध्ये जे तारे लुकलुकतात, ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये मनात जिज्ञासा निर्माण होते, क्युरिओसिटी निर्माण होते. सो ही मस्ट हॅव ड्रीम्स टू फ्लाय टू द स्पेस अँड मस्ट हॅव बीन वर्किंग फॉर दॅट. आणि मग त्याच्यामुळेच की आकाशामध्ये किंवा अवकाशामध्ये काय असेल, हे जे तारे लुकलुकतात किंवा चांदण्या का लुकलुकतात हे सगळं काही जाणून घेण्यासाठी मग मानवाला असं वाटतं की आपण पण त्या ठिकाणी जावं. मग यासाठीच त्याच्या मनामध्ये उडण्याची जी संकल्पना आहे तर ती तयार झाली. त्याच्या मनामध्ये एक स्वप्न तयार झालं की आपणही अवकाशामध्ये जाऊन बघावं की तारे कसे लुकलुकतात, पृथ्वीसोबत अजून कोणते कोणते ग्रह आहेत, हे सगळं काही पाहण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्यामधूनच मग पुढे सॅटेलाईट्स किंवा रॉकेट्स या सगळ्यांचा शोध लागत गेला आणि मग अनेक ॲस्ट्रोनॉट्स, अनेक अंतराळवीर मग वेगवेगळ्या ग्रहांवरती जाऊन त्यांचा अभ्यास करू लागले. सो आता आपण पाहतोय स्पेस मिशन. Substantial development in technology, especially space technology, in the later half of 20th century resulted in the development of spacecrafts making space voyage possible. म्हणजेच 20th सेंचुरीमध्ये किंवा हाफ ऑफ 20th सेंचुरीनंतर स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झाली होती. अनेक स्पेसक्राफ्ट्स बनवले गेले होते, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली होती. So since then, more than 1,000 artificial satellites have been placed into orbits around the earth. आणि आत्तापर्यंत हजारो आर्टिफिशियल सॅटेलाईट मानवाने बनवले आणि ते पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. मग सॅटेलाईट्स पाठवून काय केलं जातं, सॅटेलाईटचं काम काय आहे किंवा वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे सॅटेलाईट्स असतात का, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला याच पाठामध्ये जाणून घ्यायची आहेत. Additionally, space missions have been undertaken for close observation of various objects in our solar system. आणि म्हणजे हे तर आधी होतंच की सॅटेलाईट्स वगैरे पाठवले जायचे, परंतु आत्ता असे स्पेस मिशन केले जात आहेत की सोलार सिस्टीममध्ये जे वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्स आहेत किंवा जे वेगवेगळे ग्रह तारे वगैरे आहेत त्यांचं क्लोज ऑब्झर्वेशन व्हावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्पेस मिशन्स केले जात आहेत. सो वी विल लर्न अबाउट ऑल धिस इन दी चॅप्टर. आणि या सगळ्यांबद्दल आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सो वी कॅन क्लासिफाय द स्पेस मिशन इन टू कॅटेगरीज. स्पेस मिशन जे आहे ते आपण 2 विभागांमध्ये त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. इन वन टाईप ऑफ स्पेस मिशन द ऑब्जेक्टिव्ह इज टू पुट आर्टिफिशियल सॅटेलाइट्स इन ऑर्बिट्स अराउंड द अर्थ फॉर रिसर्च अँड व्हेरियस अदर युजफुल ॲप्लिकेशन्स. पहिलं मिशन म्हणजे 2 प्रकारे आपण वर्गीकरण करतो आहे. तर पहिलं मिशन आपण असं घेऊ शकतो की द ऑब्जेक्टिव्स इज टू पुट आर्टिफिशियल सॅटेलाइट्स इन ऑर्बिट अराउंड द अर्थ फॉर रिसर्च अँड व्हेरियस अदर युजफुल ॲप्लिकेशन्स. म्हणजे जसं की रिसर्चसाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे युजफुल ॲप्लिकेशन्स जे आहेत, म्हणजे जसे की सिक्युरिटी असेल किंवा वेदरचे सॅटेलाइट्स जे असतील तर हे तर पहिल्या गटामध्ये येतात. म्हणजे फक्त ऑब्झर्वेशन करणं आणि त्याच्याशी निगडीत माहिती किंवा त्याच्याशी निगडीत जे काही रिसर्च वगैरे असेल तर ती पृथ्वीवरती पाठवणं. आणि दुसरं आहे द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेकंड टाईप ऑफ मिशन इज टू सेंड द स्पेसक्राफ्ट टू आउटर स्पेस फॉर क्लोज ऑब्झर्वेशन्स अँड अंडरस्टँडिंग ऑफ द ऑब्जेक्ट्स इन सोलार सिस्टीम ऑर इवन आउटसाइड द सोलार सिस्टीम. आणि दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये काय आहे की दुसरं स्पेस मिशन असं आहे की असे काहीतरी स्पेसक्राफ्ट्स पाठवणं, मग एकतर ते सोलार सिस्टीममध्ये किंवा सोलार सिस्टीमच्या बाहेर म्हणजे मिल्की वेमध्ये कुठेही पाठवणं आणि जे पण अंतराळामध्ये ऑब्जेक्ट्स आहेत त्याचं ऑब्झर्वेशन करणं, ते समजून घेणं, त्याच्याबद्दल जे पण निष्कर्ष निघतील, जे पण निरीक्षण असतील ते सगळं काही पृथ्वीवरती पाठवणं. तर अशा प्रकारे 2 प्रकारचे स्पेस मिशन असतात. एका याच्यामध्ये फक्त रिसर्च आणि युजफुल ॲप्लिकेशन्स वगैरे केले जातं आणि दुसऱ्या याच्यामध्ये जे पण सोलार सिस्टीममध्ये किंवा सोलार सिस्टीमच्या बाहेर आउटसाईडला जे पण सगळे स्पेस ऑब्जेक्ट्स आहेत तर त्याचं निरीक्षण केलं जातं. ओके, नेक्स्ट आहे डू यू नो द फर्स्ट पर्सन टू गो इन टू द स्पेस इन अ स्पेस क्राफ्ट वॉज युरी गॅगेरिन
ऑफ द देन USSR. मग आता पहिला व्यक्ती जो की स्पेसमध्ये गेला होता बाय द स्पेसक्राफ्ट, त्याचं नाव होतं युरी गेगॅरिन आणि ते कुठले होते? युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स, म्हणजेच सोव्हिएत युनियनमधले ते होते. आणि ही ऑर्बिटेड द अर्थ इन 1961 आणि ते अर्थच्या ऑर्बिटमध्ये गेले होते 1961 साली. आणि द फर्स्ट पर्सन टू स्टेप ऑन मून इट वॉज 1969 अँड ही वॉज नील आर्मस्ट्रॉंग ऑफ USA. आणि USAचे जे नील आर्मस्ट्रॉंग होते त्यांनी पहिल्यांदा मूनवरती चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं होतं, जे की 1969ला. ओके. सो नेक्स्ट आहे राकेश शर्मा ऑफ इंडिया ऑर्बिटेड द अर्थ इन 1984 इन अ रशिया स्पेसक्राफ्ट. आणि तुम्हाला माहितीच आहे की राकेश शर्मा हे पहिले इंडियन होते की ज्यांनी अर्थच्या ऑर्बिटमध्ये म्हणजेच अर्थच्या बाहेर स्पेसमध्ये ते गेले होते 1984ला आणि रशियाच्या स्पेसक्राफ्टमधून. नेक्स्ट आहे कल्पना चावला अँड सुनीता विल्यम्स ऑफ इंडिया ओरिजिन, म्हणजे ते इंडिया ओरिजिन होते बट देवर इन USA. ओके, ते USAमधले होते बट त्यांचं ओरिजिन इंडिया होतं, म्हणजे ते इंडियन वंशाचे होते. ऑल्सो पार्टिसिपेटेड इन स्पेस एक्सप्लोरेशन थ्रू मिशन ऑर्गनाइज्ड बाय नासा. तुम्हाला माहिती आहे नासाचा फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ USA. नासा इज फ्रॉम USA. आणि इंडियाची जी स्पेस ऑर्गनायझेशन आहे तर ते आहे इस्रो. ओके, तुम्हाला माहिती असेल इस्रोने पण म्हणजे आता सध्याचे जे सॅटेलाईट्स आहेत किंवा जे मिशन मंगल वगैरे आहे तर ते सगळे इस्रोमार्फत पाठवलं जातं. ओके, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्याचा फुल फॉर्म आहे. नेक्स्ट आहे कॅन यू रिकॉल विच टाइप्स ऑफ टेलिस्कोप्स आर ऑर्बिटिंग अराउंड द अर्थ, वाय इट इज नेसेसरी टू पुट देम इन स्पेस. म्हणजे आता सध्या पृथ्वीभोवती म्हणजेच स्पेसमध्ये कोणते कोणते सॅटेलाईट्स जे आहेत तर ते रिव्हॉल्व करतात किंवा कोणते कोणते सॅटेलाईट्स आता ऑर्बिट करत आहेत अर्थच्या भोवती. तर आता सध्या ऑप्टिकल रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आहेत, त्याचबरोबर ऑप्टिकल रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आहेत, रेडिओ टेलिस्कोप आहेत. या सगळ्या टेलिस्कोपबद्दल आपण लास्ट स्टँडर्डला जाणून घेतलं होतं. मग त्याच्यामध्ये हबल्स टेलिस्कोप येतं. ओके, आणि जे रिफ्रॅक्टिंग किंवा रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आहेत, त्याचबरोबर जे रेडिओ टेलिस्कोप आहे त्याच्यामधून रेज पाठवले जातात. ओके, त्याच्यानंतर आहे वाय इट इज नेसेसरी टू पुट डेम इन स्पेस. आणि त्यांना स्पेसमध्ये ठेवणं का गरजेचं आहे? तर स्पेसमध्ये जेव्हा आपण सॅटेलाईट्स किंवा टेलिस्कोप ठेवतो आहोत तर त्या टेलिस्कोप्समधून आपल्याला जे इन्फॉर्मेशन आहे स्पेसमध्ये किंवा सेलेस्टियल बॉडीबद्दल तर ते इन्फॉर्मेशन मिळत असते. सो ते इन्फॉर्मेशन मिळावी आपल्याला, त्याचबरोबर ऑब्झर्वेशन करता यावं यासाठी ते जे टेलिस्कोप्स आहेत तर ते स्पेसमध्ये फिट केलेले असतात. ओके, आपल्याला गॅलेक्सीबद्दल किंवा प्लॅनेट्सबद्दल क्लिअर इन्फॉर्मेशन मिळावी. सो वेअर डज द सिग्नल इन युअर सेलफोन कम फ्रॉम. तुम्ही जेव्हा कॉल करता तेव्हा तुमच्या फोनचे सिग्नल्स कुठून येतात? तर तुम्हाला माहिती असेल की तुमच्या बिल्डिंगच्या बाहेर किंवा तुम्ही ज्या पण एरियामध्ये किंवा ज्या पण सिटीमध्ये ज्या पण विलेजमध्ये जे ती कुठे राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला टेलिफोनचे असे ज्याला की आपण टॉवर्स म्हणतो तर टेलिफोन किंवा मोबाईलचे टॉवर्स तुम्हाला बघायला मिळत असतील. तर तिथून हे सगळे सिग्नल्स मोबाईलपर्यंत येत असतात. ओके, सो नेक्स्ट आहे वेअर डज द सिग्नल टू युअर TV सेट कम फ्रॉम. मग तुमच्या TV सेटकडे सिग्नल्स कुठून येत असतात? तर ज्याप्रमाणे मोबाईलसाठी आपण पाहतो की मोबाईल टावर्स असतात त्याप्रमाणेच TVसाठी तुम्ही पाहता की घराच्या वरती डिश अँटिनास बसवलेले असतात, तर तिथून ते सिग्नल्स TVकडे येत असतात. You may have seen photographs showing the position of monsoon clouds over the country in the newspaper. How are these images obtained? मग तुम्ही न्यूजपेपर्समध्ये किंवा TVsमध्ये वगैरे बघितलं असेल की आपल्या पृथ्वीवर त्याचा पाऊस पडणार असेल तर वरून असं ढग दाखवतात की किती पाऊस येऊ शकतो, असं सगळं जे प्रेडिक्शन करतात तर ते कशामुळे होत असेल किंवा ते पिक्चर्स कशामधून येत असतील तर विथ दी हेल्प ऑफ सॅटेलाईट्स ते पिक्चर्स मिळवले जातात. ओके, याच्यामध्ये पण आर्टिफिशियल सॅटेलाईट्सचाच उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन. मग स्पेस मिशनची गरज काय आहे किंवा स्पेस मिशनचं महत्त्व काय आहे? सो द वर्ल्ड हॅज बिकम अ ग्लोबल विलेज ड्यू टू स्पेस मिशन्स. स्पेस मिशन्समुळे हे जे संपूर्ण जग आहे ते एका विलेजप्रमाणे एका गावाप्रमाणे झालेलं आहे. सो टुडे वी कॅन कॉन्टॅक्ट अ पर्सन इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड विदिन अ सेकंड. आणि आपल्याला जर कुठल्या पण व्यक्तीला कॉल करायचं असेल, कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपण लगेचच एका सेकंदामध्ये ते सगळं होऊ शकतं. म्हणजे असं वाटतं की पूर्ण जग एक विलेजसारखं आहे की लगेच कॉल पोचू शकतो, लगेच त्याचा रिस्पॉन्स येऊ शकतो.
सो वी कॅन गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड वाईड इव्हेंट्स सिटिंग ॲट होम. आणि जे सगळ्या जगामध्ये काय गोष्टी चाललेल्या आहेत ते सगळं आपल्याला आपल्या घरामध्ये बसून बघायला मिळतं, मग ते टी व्हीच्या मार्फत असो किंवा मोबाईल इंटरनेटच्या मार्फत असो. यू ऑल नो द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनेट. आणि इंटरनेटचं इम्पॉर्टन्स, इंटरनेटचं महत्त्व तर तुम्हाला सर्वांना माहिती आहेच. सो ड्यू टू इंटरनेटमुळे एव्हरी इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ॲट अवर फिंगर टिप्स. आणि इंटरनेटच्या वापरामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे किंवा प्रत्येक गोष्टीची माहिती अगदी आपल्या इतके जवळ आलेली आहे की लगेच आपल्याला 1-2 सेकंदमध्येच ती माहिती मिळू शकते, मग ती जगामधली कुठलीही असो. सो इट हॅज बिकम पॉसिबल टू गेट ॲडव्हान्स अलर्ट अबाउट नॅचरल कॅलॅमिटीज अँड टेक प्रॉपर प्रिकॉशन्स. आणि त्याच्यामुळे आता हे पॉसिबल झालेलं आहे की ॲडव्हान्स अलर्ट म्हणजे आधीच आपल्याला कळू शकतं कुठली नॅचरल कॅलॅमिटी येणार आहे की नाही, किंवा कुठे सायक्लोन येऊ शकतं, कुठे सुनामी येऊ शकते, किंवा इतर कुठल्या आपत्ती आहेत ज्याचं प्रेडिक्शन्स केलं जाऊ शकतं. तर अशा कोणत्या कॅलॅमिटीज आहेत ते कधी येऊ शकतात त्याच्याबद्दल एक ॲडव्हान्स अलर्ट पण आपल्याला मिळू शकतो विथ द हेल्प ऑफ वेदर सॅटेलाईट अँड टेक प्रॉपर प्रिकॉशन्स. आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर प्रिकॉशन घेता येतात. आता जर एका ठिकाणी सपोज की असं प्रेडिक्शन करण्यात आलेलं आहे की ते सुनामी किंवा सायक्लोन वगैरे येऊ शकतं, तिथे जे पण लोक आहेत त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांना आपण सेफर ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. सो त्याच्यामुळे एकतर लाईफ लॉस कमी होऊ शकतो किंवा लाईफ लॉस टाळला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे ड्युरिंग वॉर इट इज पॉसिबल टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट द ॲक्शन्स ऑफ एनिमी थ्रू एरियल सर्वायव्हलन्स युझिंग सॅटेलाईट. मग जेव्हा युद्धाची वगैरे परिस्थिती असते तर तेव्हा एनिमीच्या म्हणजे शत्रूकडे काय चाललेलं आहे किंवा शत्रूच्या कुठल्या कृती चाललेल्या आहेत त्याची इन्फॉर्मेशन आपण मिळवू शकतो विथ द हेल्प ऑफ एरियल सर्व्हिलन्स युझिंग सॅटेलाईट्स. म्हणजे असे सॅटेलाईट की जे वरून लक्ष ठेवतात, म्हणजे एरियल म्हणजे की वरून आकाशातून एअरमधून लक्ष ठेवतात की काय चाललेलं आहे, शत्रूच्या हालचालीवरती लक्ष ठेवलं जाऊ शकतं. सो इट इज ऑल्सो पॉसिबल टू एक्सप्लोअर द फोसाईल रिझर्वर्स अँड मिनरल्स इन दी अर्थ. आणि पृथ्वीच्या गर्भामध्ये कुठे आपल्याला फोसाईल्स मिळू शकतात किंवा कुठे खनिजे आहेत, कुठे मिनरल्स आहेत, हे सगळं आता ठरवणं पण सॅटेलाईट्समुळे शक्य झालेलं आहे. नेक्स्ट, थस देअर आर अनलिमिटेड ॲप्लिकेशन्स ऑफ स्पेस मिशन. आणि त्याच्यामुळे स्पेस मिशनचे आता अनलिमिटेड म्हणजे अमर्याद ॲप्लिकेशन्स अवेलेबल आहेत. सो टुडे स्पेस टेक्नॉलॉजी इज ॲन इन्व्हिटेबल पार्ट फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ नेशन. आणि आज देश किंवा नेशन विकसित होण्यासाठी स्पेस मिशन हा एक अविभाज्य घटक आहे. कारण एखाद्या देशाची जर प्रगती घडवून आणायची असेल तर त्यांना त्या ठिकाणी त्या देशाचे सॅटेलाईट्स असणं आवश्यक आहे. कारण सॅटेलाईट्सचा इम्पॉर्टन्स आता आपण पाहिलेला आहे की सॅटेलाईट्समुळे काय काय होऊ शकतं, सगळं जग जोडलं जाऊ शकतं. तर या सगळ्यासाठी सॅटेलाईट्सची गरज असते. आता आपण पाहतो आहे की आर्टिफिशियल सॅटेलाईट. सो अ नॅचरल सॅटेलाईट इज अन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट ऑर्बिटिंग दी अर्थ ऑर एनी अदर प्लॅनेट. म्हणजेच नॅचरल सॅटेलाईट एक असं ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आहे. ॲस्ट्रॉनॉमिकल म्हणजे वरती स्पेसमध्ये असणारं असं एक ऑब्जेक्ट आहे की जे अर्थच्या भोवती किंवा कुठल्याही प्लॅनेटच्या भोवती ऑर्बिटिंग करत असतं, म्हणजे फिरत असतं, रिवॉल्व करत असतं. ओके, मग आपला नॅचरल सॅटेलाईट कोणता आहे तर मून आहे. द मून इज द ओनली नॅचरल सॅटेलाईट ऑफ द अर्थ. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पृथ्वीचा नॅचरल सॅटेलाईट कोण आहे किंवा किती आहेत, तर फक्त एक वन अँड ओनली वन आहे, दॅट इज मून. ओके, सो सम अदर प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम हॅव मोर दॅन वन नॅचरल सॅटेलाईट्स. मग असेही काही प्लॅनेट्स आहेत सोलार सिस्टीममध्ये की ज्यांना एकपेक्षा अधिक नॅचरल सॅटेलाईट्स आहेत. मग त्यांना किती आहेत किंवा कोणत्या प्लॅनेटला किती नॅचरल सॅटेलाईट्स आहेत याची इन्फॉर्मेशन तुम्ही जाणून घेऊ शकता विथ दी हेल्प ऑफ गुगल. म्हणजे सॅटेलाईट्सचा वापर करूनच तुम्ही सॅटेलाईट्सची इन्फॉर्मेशन जाणून घेऊ शकता. नेक्स्ट आहे सिमिलरली if a man-made object revolves around the earth or any other planet in a fixed orbit, it is called an artificial satellite. सो आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे काय तर एखादं मॅनमेड ऑब्जेक्ट. आर्टिफिशियल म्हणजे काय, मॅनमेड, मानवाने तयार केलेलं. ओके, सो एखादा मॅनमेड ऑब्जेक्ट जेव्हा रिवॉल्व करतं अराउंड द अर्थ, अर्थच्या भोवती रिवॉल्व करत आहे किंवा इतर कुठल्याही प्लॅनेटच्या भोवती रिवॉल्व करत आहे इन अ फिक्स्ड ऑर्बिट, त्याचं ऑर्बिट फिक्स आहे, सो देन त्या सॅटेलाईटला आपण आर्टिफिशियल सॅटेलाईट असं म्हणतो. ओके, सो पुन्हा एकदा आपण बघूया की असं सॅटेलाईट जे की मॅनमेड आहे त्याचबरोबर ते पृथ्वीभोवती किंवा कुठल्याही प्लॅनेटभोवती एका फिक्स्ड ऑर्बिटमध्ये रिवॉल्व करतं, त्याला आपण आर्टिफिशियल सॅटेलाईट असं म्हणतो. ओके, सो द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाईट कॉल्ड ॲज स्पुतनिक वॉज सेंट टू स्पेस बाय सोव्हिएत युनियन इन 1957. पहिला आर्टिफिशियल सॅटेलाईट कोणी पाठवलं होतं, सोव्हिएत युनियननी, ज्याचं नाव होतं स्पुतनिक. स्पुतनिकची इमॅज तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपल्याला इमॅज पण दाखवलेली आहे. ओके,
So the first artificial satellite was Sputnik and was sent by Soviet Union in the year 1957. And today more than 1,000 satellites are orbiting the earth. आणि आज तागायत म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये 1,000पेक्षा जास्त म्हणजे हजारो सॅटेलाइट्स जे की आता अर्थभोवती ऑर्बिट करत आहेत. ओके, सो सोव्हिएत युनियन म्हणजे आत्ताचं रशियाच आपण त्याला म्हणू शकतो. आणि हे जे सगळे सॅटेलाइट्स आहेत हे सगळे सोलर एनर्जीवरती काम करतात. आता सॅटेलाइट्स जेव्हा आपण पाठवत आहोत स्पेसमध्ये तेव्हा त्याच्यासोबत आपण बॅटरी तर पाठवू शकत नाही, कारण बॅटरी जे आपण बॅटरी पाठवणार ती किती दिवस चार्ज राहील किंवा ती किती दिवस चालू शकते. म्हणजे चाललीच तरी ती काही जास्त दिवस नाही चालणार आहे, म्हणजे ती हजारो वर्ष तर नाही चालू शकत किंवा 25-30 वर्ष नाही चालू शकत आहे. ओके, सो म्हणजे असे एक स्पेसिफिक कालावधी आहे त्या बॅटरीसाठी पण की ती एवढ्या वर्ष जगणार म्हणजे टिकणार. आणि त्याच्यानंतर जर ती बॅटरी खराब झाली किंवा काय झालंच त्या बॅटरीला तर मग परत ते सॅटेलाईट काही कामाचंच नाही राहणार, कारण त्याच्यावर जर बॅटरीच नसेल चालायला तर ते काही कामाचं नाही राहणार. त्याच्यामुळे सॅटेलाईट्स जे पण पाठवले जातात ते सगळे सॅटेलाईट्स सोलर एनर्जीवरती वर्क करत असतात. कारण सोलर एनर्जीवरती का तर स्पेसमध्ये सन आहे, मग सनरेजच्या सहाय्याने ते सगळे जे सॅटेलाइट्स आहेत तर ते काम करत असतात. सोलर एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन ते त्यांना हव्या त्या इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतात आणि मग त्याच्यानंतर ते त्याच्यावरती आधारित काम करत असतात. ओके, सो सोलर फोटोवोल्टिक पॅनल्स आर अटॅच्ड ऑन दी बोथ साइड्स ऑफ दी सॅटेलाइट्स लाईक विंग्स. आणि तुम्ही सॅटेलाईट पाहिलं असेल, या ठिकाणी पण आपण इमेजमध्ये बघू शकतो की जे सॅटेलाइट्स आहेत तर सॅटेलाइट्सवरती अशा प्रकारे 2 विंग्स आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी काय असतं, सोलर फोटोवोल्टिक सेल्स म्हणजे सोलर पॅनल्स लावलेले असतात, जेणेकरून सोलर एनर्जीच्या आधारे त्यांना कुठल्याही बॅटरीची आवश्यकता नाही, फक्त सोलर एनर्जीच्या आधारे ते स्वतःचं काम करू शकतात आणि एनर्जी जनरेट करू शकतात. सो आता या ठिकाणी एकाकडून दुसऱ्याकडे मेसेज कसं काय पोहोचतो तर तो आपण बघणार आहोत. आता इथे टी व्हीज असणार आहेत, टी व्हीच्या बाहेर त्याचे डिश एंटिनाज लावलेले आहेत. मग या सॅटेलाइट्स करून ही सगळी म्हणजे आधी जी पण तुम्ही टी व्हीला कमांड द्याल तर ती आतून सॅटेलाईटकडे जाते, सॅटेलाईटमधून ती सगळी इन्फॉर्मेशन घेऊन मग तुम्हाला टी व्हीवरती ते दाखवलं जातं. ओके, त्याचबरोबर जेव्हा पण तुम्ही कुणाला कॉल करत आहात किंवा एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही कॉल करत आहात तर तेव्हा त्या व्यक्तीचा मेसेज आधी त्या व्यक्तीच्या आजूबाजूला असणारं जे मोबाईल टावर आहे त्याच्यामध्ये जातं. त्याच्याकडून जे सिग्नल्स आहेत तर ते या ठिकाणी सॅटेलाईटकडे जातात, जे की कम्युनिकेशन सॅटेलाईट वगैरे असेल त्याकडे जातात. त्या सॅटेलाईट्समधून एकतरी त्या आजूबाजूला असणाऱ्या दुसऱ्या टॉवरकडे जातात, म्हणजे त्या व्यक्तीच्या आजूबाजूला असणाऱ्या दुसऱ्या टॉवरकडे जातात आणि मग त्या टॉवरमधून ते सॅटेलाईट्स पुन्हा एकदा त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये जातात आणि त्याला कळतं की या व्यक्तीला आपल्याला काय सांगायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने एखादी जर आपण गोष्ट करतो आहोत म्हणजे मोबाईलमधून बोलत आहोत किंवा मेसेज वगैरे सेंड करत आहोत तर त्याचा प्रवास अशा पद्धतीने होतो. सो नेक्स्ट आहे त्याच्यानंतर आहे इन्स्ट्रुमेंट्स आर इन्स्टॉल्ड इन द सॅटेलाईट टू रिसीव्ह अँड ट्रान्समिट सिग्नल्स फ्रॉम अँड टू द अर्थ. म्हणजेच इन्स्ट्रुमेंट्स आर इन्स्टॉल्ड इन द सॅटेलाइट्स म्हणजे सॅटेलाइट्समध्ये असे काही इन्स्ट्रुमेंट्स इन्स्टॉल केलेले असतात की जेणेकरून अर्थकडून ते सिग्नल्स रिसीव्ह पण करू शकतात आणि अर्थकडे ते सिग्नल्स पाठवू पण शकतात. जसं की आपण या ठिकाणी पाहिलं होतं की अर्थकडून सिग्नल्स ते घेऊ शकतात, रिटर्न ज्या व्यक्तीला पाहिजे त्या व्यक्तीकडे ते सिग्नल्स पाठवू पण शकतात. ओके, द सॅटेलाइट्स हॅव व्हेरियस अदर टाईप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स डिपेंडिंग ऑन देअर फंक्शन्स. आता सॅटेलाइट्समध्ये कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट्स असणार ते त्यांच्या फंक्शनवरती डिपेंड करतं. आता जर कम्युनिकेशन सॅटेलाईट असेल तर त्याच्यामध्ये फक्त कम्युनिकेशन करणं किंवा फोन कॉल्स वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट्स असणार आहेत. जर वेदर सॅटेलाईट असेल, हवामानाचा अंदाज देणारं सॅटेलाईट जर असेल तर त्याच्यामध्ये त्याप्रमाणे रचना असणार आहे. सो वन सच सॅटेलाईट इज शोन इन 10.1 आणि 10.1 मध्ये आपण पाहिलं कम्युनिकेशन सॅटेलाईट. ओके, so signals transmitted from the earth to the satellite and from satellite to a mobile tower and mobile phone are also shown. म्हणजे पहिल्यांदा काय होतं की एका फोनमधून ते जे सिग्नल्स आहेत तर त्या टॉवरकडे जातात, टॉवरमधून म्हणजेच अर्थमधून ते जातात सॅटेलाईटकडे, सॅटेलाईटमधून ते पुन्हा येतात अर्थकडेच म्हणजेच दुसऱ्या ठिकाणच्या टावरकडे, त्या मोबाईल टावरकडून ते पुन्हा ज्या व्यक्तीच्या फोनमध्ये हवे आहेत तर त्या ठिकाणी ते जातात. सो इन धिस वे एखाद्या मेसेजचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलचं ट्रान्सफॉर्मेशन कम्युनिकेशन सॅटेलाईटमार्फत होत असतं. These satellites are sent into the space to perform various functions. आणि हे सगळे सॅटेलाईट स्पेसमध्ये सोडले जातात आणि प्रत्येक सॅटेलाईटचं फंक्शन हे वेगवेगळं असतं. सो डिपेंडिंग ऑन देअर फंक्शन्स त्यांच्या फंक्शन्सवरती आधारित सॅटेलाइट्स आर क्लासिफाईड इंटू फॉलोविंग कॅटेगरीज. त्यांच्या फंक्शन्सवरती आधारित सॅटेलाइट्सचे काही ग्रुप्स पडतात, त्याच्या आधारे ते क्लासिफाय केले जातात.
पण त्याआधी आपण या ठिकाणी काही शॉर्टकट्स दिलेले आहेत, त्याचं मिनिंग जाणून घेणार आहोत, कारण हे सगळं आपल्याला सॅटेलाईट्सचं फंक्शन किंवा सॅटेलाईटचं जे नाव आहे तर ते जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहे. पहिला आहे इनसॅट. इनसॅट म्हणजे काय? इंडियन नॅशनल सॅटेलाईट. दुसरं आहे जीसॅट म्हणजे जिओसायक्रोनस सॅटेलाईट. त्याच्यानंतर आहे IRNSS इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम. त्याच्यानंतर आहे IRS इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट. GSLV म्हणजेच जिओसायक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. हे सॅटेलाईट लॉन्च व्हेकल्स आहेत GSLV आणि PSLV. PSLV आहे पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. तुम्ही पाहिलं असेल मिशन मंगल हे PSLV म्हणजे पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकलमार्फत सोडलं गेलेलं सॅटेलाईट होतं. ओके, जे की मार्सवरती सोडलं गेलं होतं, मंगळ ग्रहावरती सोडलं गेलं होतं. त्याच्यानंतर आहे टाईप्स ऑफ सॅटेलाईट. टाईप्स ऑफ सॅटेलाईटमध्ये आपण अनेक प्रकारचे सॅटेलाईट्स पाहणार आहोत, त्यांचं फंक्शन पाहणार आहोत आणि त्याचं नाव किंवा त्याचं लॉन्च व्हेकल पण पाहणार आहोत. सो फर्स्ट आहे वेदर सॅटेलाईट. वेदर सॅटेलाईटचं फंक्शन आहे की स्टडी अँड प्रेडिक्शन्स ऑफ वेदर. वेदर म्हणजे हवामानाबद्दल स्टडी करणं, हवामानाचा अभ्यास करणं आणि हवामानाबद्दल अंदाज वर्तवणं की या भागामध्ये सायक्लोन होऊ शकते किंवा या प्रदेशामध्ये एखादी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. मग हे कोण सांगतं आपल्याला? तर वेदर सॅटेलाईट अंदाज घेत असतात हवामानाचा आणि त्यांना जर हवामानामध्ये काही आढळलं तर ते लगेच इन्फॉर्म करतात विथ द हेल्प ऑफ सिग्नल्स. ओके, आणि मग ते सगळ्यांना सांगितलं जातं. नेक्स्ट आहे इनसॅट आणि जीसॅट सॅटेलाईट सिरीज आहे, म्हणजेच इंडियन नॅशनल सॅटेलाईट आणि जिओसायक्रोनस सॅटेलाईट. आणि व्हेकल लॉन्चर काय आहे? तर GSLV म्हणजेच जिओसायक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेकलमार्फत ते सॅटेलाईट पाठवलं गेलं आहे. नेक्स्ट आहे कम्युनिकेशन सॅटेलाईट. कम्युनिकेशनमध्ये या नावामध्येच कम्युनिकेशन आहे. सो फंक्शन आहे की एस्टॅब्लिश कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट लोकेशन्स इन द वर्ल्ड थ्रू यूज ऑफ स्पेसिफिक वेव्ज. काही स्पेसिफिक वेव्ज किंवा सिग्नल्सच्या सहाय्याने पूर्ण वर्ल्डमध्ये 2 ठिकाणांमध्ये किंवा 2 वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये किती पण ठिकाणं असतील त्याच्यामध्ये कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करणं, कम्युनिकेशन स्थापन करणं. सो इंडियन सॅटेलाईट सिरीज कोणता आहे? इनसॅट आहे आणि जीसॅट आहे. सॅटेलाईट लॉन्चर आहे GSLV. त्याच्यानंतर आहे ब्रॉडकास्टिंग सॅटेलाईट. ब्रॉडकास्टिंग म्हणजेच काय? टेलिकास्टिंग करणं किंवा टेलिव्हिजन प्रोग्राम्स दाखवणं. ओके, सो या सॅटेलाईटचं काम काय आहे? टेलिव्हिजन प्रोग्राम्सला सिग्नल्स वगैरे देणं. सो इनसॅट आणि जीसॅट आहे आणि सॅटेलाईट लॉन्चर व्हेकल आहे GSLV. ओके, जिओसायक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. त्यानंतर पुढे आहे नेव्हिगेशनल सॅटेलाईट. नेव्हिगेशनल सॅटेलाईटचं फंक्शन आपण पाहूया. फंक्शन असं आहे की फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस इन टर्म्स ऑफ इट्स व्हेरी प्रिसाइज लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड. तुम्ही पाहिलं असेल की गुगल मॅप्समधून आपल्याला डायरेक्शन्स कळतात किंवा आपल्याला सॅटेलाईट्समार्फत कळतं की आपण कुठे आहोत किंवा आपल्याला कुठे जायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला लॉंगिट्युडिनल आणि लॅटिट्यूड डिस्टन्स देखील कळतो. मग हे सगळं नेव्हिगेशनल सॅटेलाईटमार्फत होतं. IRNSS म्हणजेच काय? इंडियन रॅशनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम आणि लॉन्चर आहे PSLV पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. ओके, नंतर आहे मिलिटरी सॅटेलाईट. कलेक्ट इन्फॉर्मेशन फॉर सिक्युरिटी एस्पेक्ट्स म्हणजे सिक्युरिटीसाठी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं. मग जर वॉर वगैरे असतील तर त्या ठिकाणी शत्रूच्या हालचालींवरती लक्ष वगैरे ठेवणं. त्याच्यानंतर आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट फंक्शन आहे स्टडी ऑफ फॉरेस्टचा स्टडी करणं, डेझर्टचा अभ्यास करणं, ओशियन्सचा अभ्यास करणं, पोलार आईस ऑन द अर्थ सरफेस, एक्सप्लोरेशन अँड मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस. कुठे नॅचरल रिसोर्सेस आहेत किंवा कुठे खनिज आहेत, कुठे मिनरल्स आहेत, या सगळ्याचा शोध घेणं. ऑब्झर्वेशन अँड गायडन्स इन केस ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड आणि अर्थक्वेक किंवा फ्लड जर येणार असेल तर आधी जर प्रेडिक्शन्स दिल्या असतील वेदर सॅटेलाईटने तर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट त्याच्यावरती आधारित गायडन्स किंवा ऑब्झर्वेशन सांगत असतो. सो याचं इंडियन सॅटेलाईट सिरीज आहे ती म्हणजे IRS इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट आणि लॉन्चर आहे PSLV पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. ओके, सो अशा पद्धतीने आपण आज सॅटेलाईट्स म्हणजे काय किंवा स्पेस मिशनबद्दल थोडक्यात अतिशय बेसिक इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. याच्यानंतर आपण आर्टिफिशियल सॅटेलाईटचे ऑर्बिट्स पाहणार आहोत. म्हणजे आता पृथ्वीवरती एवढे सगळे हजारोंपेक्षा जास्त संख्येने आर्टिफिशियल सॅटेलाईट आहेत. मग ते सगळे एकाच ठिकाणी असणार का किंवा एकाच ऑर्बिटमध्ये फिरत असणार का किंवा कसं काय
ते फिरत असतील वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. कारण सगळे सॅटेलाईट्स एकाच ऑर्बिटमध्ये नसतात, प्रत्येकाचं ऑर्बिट हे वेगवेगळं असतं. मग कोणत्या सॅटेलाईट केवढ्या ऑर्बिटवरती असणार किंवा केवढ्या उंचीवरती असणार हे कसं ठरवलं जातं ते पण आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो नेक्स्ट व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, पाहायला विसरू नका. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याआधी सगळे लेसन्स मी अपलोड केलेले आहेत, फक्त कार्बन कंपाऊंड राहिले, जो की आपण 10th लेसन नंतर म्हणजेच स्पेस मिशन नंतर पाहणार आहोत. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.